नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र चव्हाण। आज मी आलोय आमच्या गावातल्या व्यायामशाळेमध्ये। आज मी तुम्हाला आमच्या गावातली व्यायामशाळा कशी आहे आणि यामध्ये साहित्य कोणकोणते आहे ते दाखवणार आहे। सर्वप्रथम तुम्ही व्यायामशाळा बघा। आम्ही हे साहित्य आणण्यासाठी कोणकोणते पाठपुरावे केले, काय काय प्रयत्न केले हे सांगणार आहेत। तर या साहित्याची मागणी करण्या अगोदर तुम्हाला हे साहित्य जिथे ठेवायचं आहे ती अशी खोली बांधणं हे बंधनकारक आहे। मग ही खोली तुम्ही ग्रामपंचायतच्या निधीमधून जो विकास आराखडा आहे त्यामध्ये मागणी करू शकता आणि ग्रामपंचायतच्या निधीमधून तुम्ही अशा प्रकारे सर्वप्रथम खोली बांधून घ्या। नंतर या खोलीची आम्ही मागणी 2022 मध्ये केली होती। 2022 मध्ये या खोलीची बांधकाम हे पूर्ण झाले। नंतर बांधकाम पूर्ण झाल्यावर आम्ही साहित्याची मागणी केली, ग्रामसभेमध्ये ठराव घेतला आणि साहित्याची मागणी केली। 2022 मध्ये सरपंच यांनी ही फाईल तयार केली आणि ती क्रीडा विभागाकडे पाठवली। मग आम्ही एक निश्चय केला की लोकवर्गणीतून आपण गावातील लोकांकडून पैसे जमा करून या व्यायामशाळेमध्ये साहित्य आणू। मग आम्ही सर्वप्रथम सर्व मित्र परिवारांनी गावामध्ये फिरलो, गावातून लोकवर्गणी जमा केली। त्यामध्ये गावातील लोकांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला आणि जास्त प्रतिसाद हा आम्हाला आमच्या गावामध्ये जे आर्मीमध्ये भरती झालेले मुलं आहेत, नेव्हीमध्ये भरती झालेले मुलं आहेत यांनी चांगला दिला। त्यांनी पैशाची आम्हाला खूप मदत केली। मग आमचं असे जवळजवळ 40-50 हजार रुपये जमा झाले। त्या 40-50 हजारामधून आम्ही 30-40 हजाराचे इथे साहित्य आणले आणि 10-20 हजाराचे बेंच तयार केले। तर लोकवर्गणीतून आम्ही सर्वप्रथम हे साहित्य आणलं आणि त्या साहित्यावर आम्ही व्यायाम करू लागलो। मग हळूहळू ही मुलांची गर्दी वाढली आणि आम्हाला सामायनाची व्यायाम करताना कमतरता पडू लागली। मग आम्ही जो 2022 मध्ये जो प्रस्ताव मांडलेला होता क्रीडा विभागाकडे त्याचा पाठपुरावा केला। पाठपुरावामध्ये असे निदर्शनास आले की ह्या पाठपुराव्याची पूर्तता ही ग्रामसेवक आणि सरपंचांनी केलेली नाही। तर तिथे आम्ही गेलो, फाईल ओपन केली। जिल्हा क्रीडाधिकाऱ्याने आम्हाला ती फाईल दाखवली। त्यामध्ये भरपूर अशा त्रुट्या होत्या। त्या त्रुट्या मिटवणं हे सरपंच आणि ग्रामसेवकाचं काम होतं, पण त्यांनी त्या त्रुट्या पूर्तता केली नाही। मग ती स्वतः आम्ही पूर्तता केली। त्यामध्ये जो बॉन्ड लागत होता तो चालू वर्षाचा लागत होता आणि जो स्थळ म्हणजे नकाशा लागत होता व्यायामशाळेचा तो सुद्धा आम्ही पूर्तता केली। त्याची ते फाईल पूर्ण करून घेतली आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये आम्हाला हे साहित्य भेटून गेले। तुम्हालाही मागणी करायची असेल क्रीडा विभागाकडे किंवा तुमच्या गावातही साहित्य तुम्हाला आणणे असेल तर कोणकोणते डॉक्युमेंट लागते, तुम्हाला काय काय प्रमाणपत्र लागते, ग्रामसभेचा ठराव लागतो, जेही डॉक्युमेंट लागत असेल त्यासाठी मी पुढचा व्हिडिओ बनवतो। तरी तुम्ही माझे व्हिडिओ बघायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका।